जे कपल्स त्यांच्या 40s मध्ये असतात त्यांच्याकडे खूप जास्त स्ट्रेस असतो आणि त्या स्ट्रेसमध्ये त्या लाईफच्या रॅट रेसमध्ये ते अडकलेले असतात. मग त्यांना इन्व्हेस्टमेंट ही कधीच प्रायोरिटी येत नाही. तर याच्यातून कोणी अडकलेला असेल त्याला जर बाहेर पडायचं असेल तर योग्य काय मार्ग आहे सर? सो ॲज यू राईटली सेड, हा एक मोठा प्रश्न आहे. रॅट रेस, सकाळी उठायचं, पळत पळत ऑफिसला जायचं किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी जायचं, दिवसभर काम करायचं, दमून भागून घरी यायचं, जेवण खावण केलं, थोडासा फॅमिली टाईम, टी व्ही टाईम आणि मग झोपायचं. राईट. सो मेकॅनिकल आयुष्य होऊन जातं आणि अर्थातच पैशाचे सगळे कॉन्व्हर्सेशन्स मागे पडत जातात. सो याला सोल्युशन एकच आहे की जेव्हा तुमचा सुट्टीचा दिवस आहे त्यावेळेस एक डेडिकेटेड वेळ तुम्ही काढा आणि हे चेक करा की आपण चाललोय कुठल्या दिशेने. पूर्ण आठवडाभर आपण राबलोय, पूर्ण महिनाभर राबलो, माझ्याकडे किती पैसे आलेत ते करा. बजेटिंग हा एक खूप महत्वाचा विषय आहे. किती पैसे मी कमवले, त्यातले किती पैसे मी खर्च केले आणि किती पैसा माझ्यासाठी काम करतोय. कारण जर तुम्ही पैशाला कामाला नाही लावलं तर तुम्हाला आयुष्यभर काम करावं लागेल. फायनान्शियल लिटरसीवर काम करा, पुस्तकं वाचा. माझं पुस्तक आहे 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच. दुसरं मी पुस्तक लिहिलंय युअर एक्सपेन्सेस आर किलिंग यू. रॉबर्ट कियोसाकीची अनेक पुस्तकं आहेत, नेपोलियन हिलची पुस्तकं आहेत. ही सगळी पुस्तकं तुमच्या सुट्टीच्या दिवशी वाचली गेली पाहिजे. ती इन्व्हेस्टमेंट आपली वेळेची व्हायला पाहिजे. आणि त्यातला एक महत्वाचा दुवा म्हणजे एक फायनान्शियल एक्सपर्ट. जसा आपला एक फॅमिली डॉक्टर असतो तसंच आपले फायनान्शियल पॅरामीटर्स माहीत असणारा एक व्यक्ती पाहिजे, फायनान्शियल एक्सपर्ट. इट्स अ फॅमिली डॉक्टर फॉर युअर वेल्थ. ट्रूथ ऑफ लाईफ इज, जे तुम्ही रुटीनली करता तेच तुम्हाला रिझल्ट देतात. जे वन्स इन अ व्हाईल करता त्यातनं रिझल्ट येत नाही. सो सरदे शेवटी मी एवढंच सांगेन की माझ्या पुस्तकात मी लिहिलेलं वाक्य आहे तेच मी तुम्हाला सांगतो. व्हॉट इज द ग्रेटेस्ट मिझरी ऑफ लाईफ? द ग्रेटेस्ट मिझरी ऑफ लाईफ इज most of us know what to do, but few of us do what we know. प्रॉब्लेम आहे की आपण कृती करत नाही. नॉलेज सगळ्यांना आहे, कृती कोणीच करत नाही. सो हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय याच्यामध्ये जर तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल, काही कळलं असेल, काही नॉलेज मिळालं असेल तर त्याच्यावर कृती करा. फक्त नॉलेज घेत बसू नका.